हॅलो फ्रेंड्स, आजच्या भागामध्ये आपण केनिशियन जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजे केन्स प्रमाणित रोजगारीचा सर्वसाधारण सिद्धांत या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. आणि या सिद्धांतामध्ये आपण काही घटकावरती प्रकाश टाकणार आहे. तर त्याची रूपरेषा पाहूया. यामध्ये पहिला आहे केन्स प्रमाणित रोजगारीचा सर्वसाधारण सिद्धांत. याच्यामध्ये आपण केन्स प्रमाणित रोजगार सिद्धांताची गृहीतके, सिद्धांताची रूपरेषा कशा पद्धती आहे, परिणामकारक किंवा इफेक्टिव्ह डिमांड त्याचं तत्व काय ते पाहणार आहोत. त्याचप्रमाणे प्रभावी मागणीचे प्रभाव पाडणारे घटक जे आहेत, ते एकूण मागणी फलन आणि एकूण पुरवठा फलन हे पाहणार आहोत. त्याचप्रमाणे प्रभावी मागणी कशी ठरते, रोजगार पातळी कशी ठरते, या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. पुढे आपण अपूर्ण रोजगाराच्या समतोलाची संकल्पना, कशा पद्धतीने अपूर्ण रोजगारच्या पातळीला समतोल साधला जातो केन्सच्या द्वारे, हे आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे रोजगार विषयक सर्वसाधारण सिद्धांत कशा पद्धतीने केन्सने मांडलाय हे पाहणार आहोत. आणि केन्सच्या सिद्धांतावरती वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेली टीका ही पाहणार आहोत. आणि शेवटी आपण सारांश पाहणार आहोत. तर आपण सुरू करूया केन्स प्रमाणित रोजगारविषयक सर्वसाधारण सिद्धांत. सेटच्या बाजारपेठेच्या सिद्धांतावरती अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आणि विशेषतः केन्सनं कठोर प्रमाणावरती टीका केलेली आहे. कारण त्यावेळेस ज्या अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या, त्यापैकी जी जागतिक महामंदी आली होती, ते जागतिक महामंदीची समस्या सोडवण्यासाठी जो सेटचा सिद्धांत आहे, तो सिद्धांत निरुपयोगी ठरलेला होता. मग या सिद्धांताच्या पार्श्वभूमीवर किंवा या जी परिस्थिती निर्माण झाली, या पार्श्वभूमीवरती सन 1936 मध्ये केन्सनं द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हा काय केला ग्रंथ लिहिला. याला आपण मराठीमध्ये रोजगारी, व्याज आणि पैसा विषयक सर्वसाधारण सिद्धांत असं म्हटलं आहे. आता या सिद्धांताचा जो मुख्य उद्देश होता किंवा या सिद्धांतामध्ये जे विवेचन केलं, ते विवेचन म्हणजे भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न व रोजगार पातळी कशी ठरते, याचं विवेचन काय केलं जातं या सिद्धांतामध्ये, या ग्रंथामध्ये केलेलं आहे. त्याचप्रमाणे केन्सने सामान्य अर्थव्यवस्थेमध्ये जी अपूर्ण रोजगाराची परिस्थिती असते, ती अपूर्ण रोजगाराची परिस्थिती ही असते असं त्यांनी सांगितलं आहे. आणि पूर्ण रोजगाराची परिस्थिती ही अपवादात्मक स्थिती असते, असं केन्सने त्याच्या सिद्धांतामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या सिद्धांताचे तत्व जर पाहायचं म्हटलं तर केन्सच्या मते रोजगार पातळी ही कशावरती अवलंबून असते? रोजगार पातळी ही प्रभावी मागणीवरती अवलंबून असते. आणि प्रभावी मागणी जर वाढली, तर प्रभावी मागणी वाढल्यामुळे काय होतं? रोजगार पातळी त्या रोजगार पातळीमध्ये वाढ होते. आणि याच्या उलट जर प्रभावी मागणी घटली, तर त्यामुळे काय होतं? रोजगार पातळी घटते, रोजगार घटतो आणि त्यामुळे काय होते? बेरोजगारी ही वाढत असते. तसेच केन्सच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांचे उत्पादन अधिक करणे, बघा अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांचे उत्पादन अधिक करणे म्हणजेच एकूण रोजगार पातळी उंचावणे असा होतोय. म्हणजे याचा अर्थ असा की एकूण रोजगार हा एकूण उत्पन्नावरती अवलंबून असतो. म्हणजे हे कायम लक्षात ठेवा, एकूण जो रोजगार आहे, तो एकूण रोजगार कशावरती असतो? एकूण उत्पन्नावरती अवलंबून असतो. म्हणून त्याला म्हणून यालाच किंवा ह्या सिद्धांतालाच काय हो उत्पन्न व रोजगारविषयक सिद्धांत सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे केनिशियन थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट असं याला म्हटलं जात असतं. पण केन्सनं देशातील एकूण उत्पन्न व त्यामुळे जे रोजगार निर्माण होतो, हा रोजगार प्रभावी मागणीवरती अवलंबून असतो त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे सारांश सांगायचं म्हटलं तर केन्सच्या रोजगारविषयक सिद्धांताचे प्रभावी मागणी ही काय हो मूलभूत तत्व आहे. आता आपण केसनं हा सिद्धांत मांडत असताना काही परिस्थिती गृहीत धरलेली आहे. काही गृहीतके अझम्पशन केलेले आहे. त्यामधलं पहिलं गृहीतक आहे तो म्हणजे पूर्ण स्पर्धा. म्हणजे बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धेचं अस्तित्व असतं, असं केन्सनं काय केलं गृहीत धरलेलं आहे. आणि उत्पादक आणि ग्राहकाला बाजारपेठेची संपूर्ण माहिती असते. दुसरं गृहीत पकडलं की ती मुक्त भांडवलशाही म्हणजे फ्री कॅपिटलिझम. म्हणजे केन्सनं मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्था अस्तित्वात असते, असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे. असं असलं तरी बेकारी आणि मंदी ह्या जर समस्या निर्माण झाल्या असतील, अर्थव्यवस्थेत बेकारी आणि मंदीच्या जर समस्या निर्माण झाल्या असेल, तर त्या समस्या सोडवण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप हा आवश्यक असतो त्यांनी मान्य केलेलं आहे. तिसरं गृहीत पकडलं की अल्प कालावधीभर म्हणजे शॉर्ट टर्म जो पिरियड असतो त्याला त्यांनी इम्पोर्टन्स दिलेले. म्हणजे केन्सच्या दृष्टीने अल्पकाळ हा सर्वाधिक महत्वाचा आहे. आणि त्यांनी अल्प कालावधीमध्ये कशा पद्धतीने संतुलन साधलं जातं हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि अल्प काळामध्ये ज्या समस्या निर्माण होतात, त्या समस्येचं निराकरण आणि त्याचं स्पष्टीकरण यांचा प्रयत्न अल्पकाळाच्या दृष्टिकोनातून केलेला आहे. चौथं गृहीत पकडलंय की घटत्या फलानुसार उत्पादन. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये वाढत्या फलानुसार अ, वाढत्या उत्पन्नाबरोबर कमी प्रतीच्या उत्पादन घटक हे वापर केला जात असतो. त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करायचं असेल, तर काही मर्यादा पडतात. आणि मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करायच्या मर्यादा पडत असल्यामुळे घटत्या फलाची प्रवृत्ती पाहावयास मिळत असते. पुढचं 5वं गृहीत पकडलं ते म्हणजे बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे क्लोज्ड इकॉनॉमी.
म्हणजे देश परकीय व्यापारामध्ये कुठल्या प्रकारचे सहभागी होत नाहीत, ते समाविष्ट होत नाहीत. तसेच इतर देशाशी कोणता व्यवहार होत नाही. म्हणजे पूर्णपणे अर्थव्यवस्था ही बंदिस्त आहे. म्हणजे कुठल्या प्रकारचं इंटरनॅशनल ट्रेड, आयात-निर्यात ही होत नाही असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे. पुढचा 6वा मुद्दा पकडलाय ती गतिशून्यता. गतिशून्यता म्हणजे उत्पादन प्रक्रियेसाठी ज्या काही गोष्टी बदलत असतात, त्या बदलत नसून म्हणजे उत्पादन तंत्र असेल, संघटन कौशल्य असेल, कामगाराची कार्यक्षमता असेल किंवा भांडवल संचय असेल, ह्या सर्व बाबी कशा राहतात? तो स्थिर राहतात, कॉन्स्टंट राहतात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे. म्हणजे एक प्रकारचं स्टॅटिक कंडिशन ही केसनं गृहीत धरलेली आहे. 7वं गृहीत पकडले की कामगाराची उपलब्धता. आता प्रचलित वेतन रावती कुशल कामगार कामासाठी सहज उपलब्ध असतात. म्हणजे मागणी पुरवठ्यानुसार जो काही म्हणजे श्रमाची मागणी आणि श्रमाच्या पुरवठ्यानुसार जे काही वेतन दर ठरलेले असेल, त्या प्रचलित वेतन दरावरती जे कामगार आहेत, ते कुशल कामगार हे उपलब्ध होतात, असं ते गृहीत धरलेलं आहे. हे झाले केन्सने जे काही गृहीत पकडले, जे रोजगारविषयक सिद्धांतासाठी महत्वाचे ते पाहिले. आता या सिद्धांताची जी काही रूपरेषा त्यांनी मांडलीत, त्या अनुषंगाने आपण बोलूया. आता याच्यामध्ये काही महत्वाचे घटक आहेत, की त्यांनी सांगितले, की अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्याही वेळेला कितीही कामगारांना रोजगार पुरवला जाईल, याचे विश्लेषण याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये किती लोकांना रोजगार मिळेल, याचं एनालिसिस यांनी या सिद्धांतामध्ये केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले, की भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक उत्पादक हा काय करत असतो, नफ्याच्या मिळवणीच्या दृष्टिकोनातून किंवा अपेक्षित नफा मिळवण्याच्या दृष्टीने काय करतो, उत्पादन करत असतो. मग अपेक्षित नफा मिळवण्याच्या दृष्टीने जर उत्पादन करत असेल, तर तो काय करतो, प्रत्येक उत्पादकाचं उद्दिष्ट काय असतं, की जास्तीत जास्त नफा मिळवणे. मग पूर्ण स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त नफा मिळेपर्यंत उत्पादन घटकाचा काय केला, तो वापर केला जात असतो. ठीक आहे. हां आणि त्यानुसार अ, उत्पादनाचे प्रमाण किती करायचं किंवा उत्पादनाचं प्रमाण ठरतं आणि त्यावरतीच काय असतो, रोजगार पातळी ही अवलंबून असते. म्हणजे आपण जर हे जर पाहायचं म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराची पातळी कशी ठरू शकते किंवा एकूण रोजगारी पातळी कशी निर्धारण केली जाते, हे जर पाहायचं म्हटलं तर अर्थव्यवस्थेमध्ये एकूण रोजगाराची पातळी म्हणजे सर्व संयोजकाने जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी निश्चित केलेल्या रोजगाराच्या प्रमाणाची बेरीज म्हणजे काय झालं हो, एकूण रोजगाराची पातळी होय. म्हणजे जेवढे उत्पादक अर्थव्यवस्थेमध्ये आहेत, त्यांनी जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल, तर त्यांनी निश्चित केलेल्या रोजगाराचं जे प्रमाण असेल, त्या प्रमाण म्हणजे काय हो, एकूण रोजगाराची पातळी. आणि एक लक्षात ठेवा, अर्थव्यवस्थेमध्ये एकूण उत्पादन व एकूण रोजगार, एकूण उत्पादन आणि एकूण रोजगार याच्यामध्ये कसा संबंध असतो? एक सरळ आणि प्रमाणाशी संबंध असतो. म्हणजे उत्पादन वाढलं का काय वाढणार व रोजगार वाढणार आणि उत्पादन घटलं का रोजगार काय घटणार. म्हणजे याचा एक प्रकारचा सरळ आणि प्रवाशी संबंध असतो. त्याचप्रमाणे उत्पादन विषयक निर्णय घेताना कशा पद्धतीची प्रक्रिया चालत असते. म्हणजे उत्पादन किती करायचं याबाबतचे निर्णय वस्तू विक्री होण्यापूर्वीच काय केले घेतले जातात. म्हणजे उत्पादक निर्णय हा विक्री करण्यापूर्वीच घेत असतो. त्याचबरोबर विशिष्ट उत्पादन विकल्यानंतर विशिष्ट उत्पादन विकल्यानंतर आपणास किती उत्पन्न मिळेल ते म्हणजे काय हो? एक्स्पेक्टेड इन्कम म्हणजे अपेक्षित उत्पन्न. म्हणजे उत्पादक आपण केलेलं उत्पादन विकल्यानंतर किती उत्पन्न मिळेल ह्याला आपण अपेक्षित उत्पन्न म्हणतो. मग अपेक्षित खर्च म्हणजे काय? तर वस्तूचे उत्पादन करण्यासाठी किती खर्च करावा लागला? किती खर्च करावा लागेल? हे याला आपण काय म्हणतो एक्स्पेक्टेड कॉस्ट म्हणजे उत्पादकाला वस्तू उत्पादन करण्यासाठी किती खर्च करावा लागणार आहे, हे जे त्यांनी काढले असते त्याला अपेक्षित खर्च असं म्हणत असतो. आता ज्यावेळेस आपण अपेक्षित उत्पन्न, अपेक्षित खर्च ह्या दोघांमध्ये तुलना करतो. ह्या दोघांमध्ये काय होतो तुलना करतो. त्यावेळेस उत्पादनाविषयक निर्णय त्यातून घेतले जात असतात. म्हणजे तुलना करून, की बाबा एक्स्पेक्टेड इन्कम किती आहे आणि एक्स्पेक्टेड कॉस्ट किती आहे? ह्या दोघांमधला फरक विचार करून काय करतो उत्पादक हा उत्पादन विषयक निर्णय घेत असतो आणि त्याच्यावरून रोजगाराची पातळी काय होत असते निश्चित होत असते. म्हणजे केन्सनं अपेक्षित उत्पन्नाला काय म्हटले हो पुढे? अपेक्षित उत्पन्नाला केन्स एकूण मागणी म्हणतात. लक्षात राहू द्या. म्हणजे अपेक्षित उत्पन्नाला काय एकूण ॲग्रीगेट डिमांड आहे लक्षात ठेवायचं आणि अपेक्षित खर्च म्हणजे ॲग्रीगेट सप्लाय ह्याचं. म्हणजे ह्या दोन्ही कॉन्सेप्टनी काय केलं अपेक्षित उत्पन्नाला एकूण मागणी आणि अपेक्षित खर्चाला एकूण खर्च असं ठरलेलं आहे. आणि ज्यावेळेस अपेक्षित उत्पन्न म्हणजे एकूण मागणी, अपेक्षित खर्च म्हणजे एकूण पुरवठा हे दोन्ही ज्यावेळेस समतोलावस्थेमध्ये येतात, त्यावेळेस काय तो रोजगार पातळी निश्चित होत असते. आता हे पाहिलं आपण सिद्धांताची जी रूपरेषा आहे ती. आता आपण प्रभावी मागणी म्हणजे काय? किंवा प्रभावी मागणीचं तत्व काय आहे? हे आपण समजून घेऊया. आता केसनं हा जो रोजगारविषयक सिद्धांत मांडलाय, ह्या रोजगार विषयक सिद्धांताची सुरुवात त्यांनी काय केली? इफेक्टिव्ह डिमांड पासून सुरुवात केली. म्हणजे
मेन त्याचं काय हो, इफेक्टिव्ह डिमांड ही महत्त्वाची आहे आणि हा जो सिद्धांत मांडला, या सिद्धांताचा प्रभावी मागणी, इफेक्टिव्ह डिमांड हा केनच्या सिद्धांताचा एक पाया आणि केंद्रबिंदू आहे आणि पूर्णपणे थिअरी ह्या काय ते इफेक्टिव्ह डिमांडच्या अनुषंगाने फिरत आहे. आणि केन्सनं ज्यावेळेस इफेक्टिव्ह डिमांड हा सिद्धांत मांडला, त्यावेळेस त्यांनी एक मागणीचा विचार केलेला आहे. आणि इथे त्यांनी मागणीचा विचार करताना मागणी म्हणजे फक्त इच्छा हा शब्द त्यांनी काय केला म्हणजे एक्सपेक्ट केलेला नाही. म्हणजे एखाद्या वस्तूची जर मागणीचा विचार करायचा म्हटलं तर म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखादी वस्तू विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली, पण तिला जर पैशाचं पाठबळ नसेल किंवा पैसे खर्च करण्याची मानसिक तयारी नसेल, तर ती मागणी होऊ शकत नाही. मग मागणी जर तयार व्हायची असेल तर काय पाहिजे? खरेदी करण्याची इच्छा पाहिजे. हां, म्हणजे व्यक्तीला ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा पाहिजे. त्याचप्रमाणे त्याच्याकडे आवश्यक पाठबळ पाहिजे आणि आवश्यक पाठबळ बरोबर ते पैसे खर्च करणे त्याची जर तयारी जर असेल, तर काय होते प्रभावी मागणी तयार होत असते. आणि केसच्या मते ही जी इफेक्टिव्ह डिमांड आहे, ती फक्त इच्छा नव्हे, वस्तू खरेदी करण्यासाठी पाठबळ आणि मानसिक तयारी असते. ही महत्त्वाची जी गोष्ट आहे, ती प्रभावी मागणीसाठी तुम्ही लक्षात ठेवा. आता केसनं ज्यावेळेस विश्लेषण पद्धती म्हणजे समग्रलक्षी स्वरूपाची असल्यामुळे, ही जी काही एनालिसिस मेथड वापरली, ही कशी वापरली हो, एक समग्र स्वरूप असल्यामुळे मागणीचा अर्थ म्हणजे अर्थव्यवस्थेमधील एकूण मागणी असा घेतलेला आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअल डिमांड विचारात न घेता, जी एकूण मार्केटमध्ये जी डिमांड आहे, ते एकूण डिमांड त्यांनी विचारात घेतलेली आहे आणि ह्या एकूण डिमांडला त्यांनी काय केलंय, ॲग्रीगेट डिमांड असं म्हटलं जातंय. त्यामुळे प्रभावी मागणी हा सिद्धांताचा केंद्रबिंदू असल्यामुळे त्या त्याचा जो रोजगारीचा सिद्धांत आहे, तो प्रभावी मागणी सिद्धांत म्हणून पण ओळखला जातो. म्हणजे द थिअरी ऑफ इफेक्टिव्ह डिमांड म्हणून पण तो ओळखला जात असतो. आता हे झालं केन्सच्या बाबतीमध्ये जी काही प्रभावी मागणी त्यांनी मांडलेलं आहे, त्यातील तत्वातील काही बाबी. आता आपण काय करूया, प्रभावी मागणी आणि रोजगार यातील जरा थोडा संबंध समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता केन्सच्या मते रोजगार पातळी ही कशावरती अवलंबून असते हो? प्रभावी मागणीवरती अवलंबून असते. मग प्रभावी मागणी जर वाढली तर काय होईल? प्रभावी मागणी वाढली तर काय होईल हो? अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार वाढेल आणि प्रभावी मागणी जर कमी झाली तर अर्थव्यवस्थेमध्ये काय होईल? बेरोजगारी वाढेल. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार वाढायचा असेल तर प्रभावी मागणी हे गरजेचं आहे. आणि अर्थव्यवस्थेमध्ये जर प्रभावी मागणी कमी झाली तर बेरोजगारीची परिस्थिती निर्माण होणार. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये नेहमी काय असते हो, बेकारी आढळून येत असते. बेरोजगारी हे आढळून येत असते. आणि हे ते भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. का आता हे? म्हणजे प्रभावी मागणीचा अभाव का असू शकतो? का कमतरता असू शकते? म्हणजे डिफिशियन्सी का असू शकते इफेक्टिव्ह डिमांडमध्ये? तर प्रभावी मागणीमध्ये न्यूनता दिसते. याचं कारण की देशातील ज्यावेळेस राष्ट्रीय उत्पन्न वाढत असतं, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ज्या प्रमाणामध्ये वाढ होते, त्या प्रमाणामध्ये जर उपभोगामध्ये जर वाढ झालेली नाही, म्हणजे उत्पन्न आणि उपभोग याच्यामध्ये जर तफावत जर निर्माण झाली असेल, तर काय होतं त्यावेळेस बेरोजगारी ही निर्माण होत असते. म्हणजे इथं ज्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय उत्पन्न वाढेल, त्या प्रमाणामध्ये उपभोग वाढत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण राष्ट्रीय उत्पन्न वाढतं त्या प्रमाणामध्ये उपभोग जर वाढला नाही, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न वाढीपेक्षा उपभोगातील वाढीचं प्रमाण जर कमी असेल, तर जी डिफिशियन्सी निर्माण होते, त्यामध्ये जो तफावत निर्माण होते, त्यातून बेरोजगारी निर्माण होत असते. आणि ही समस्या जर निर्माण झाली असेल, तर ही समस्या सोडवण्यासाठी कोणते उपाय आहेत? हां, तर ज्यावेळेस ही समस्या निर्माण होते, त्यावेळेस महत्त्वाचा उपाय की काय हो, गुंतवणूक वाढणं गरजेचं आहे. ज्यावेळेस गुंतवणूक वाढेल, त्यावेळेस ऑटोमॅटिकली काय होईल हो, म्हणजे सरकारकडून केली जाणारी गुंतवणूक असेल, खाजगी गुंतवणूक असेल, ह्या गुंतवणूक जर वाढल्या, तर प्रभावी मागणी त्या ठिकाणी वाढू शकते. म्हणजे परिणामकारक मागणीमध्ये ज्यावेळेस न्यूनता निर्माण होत असेल, त्यावेळेस न्यूनता निर्माण झाली असेल, तर अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी निर्माण होते आणि ही बेकारी कमी करण्यासाठी हे जे काही गुंतवणूक खर्चात वाढ आहे, ती गुंतवणूक खर्चामध्ये वाढ करणं गरजेचं आहे. त्यामुळे एकूण मागणीत वाढ होईल आणि रोजगारीत वाढ होईल. त्यामुळे हा जो सिद्धांत मागणीतील न्यूनता किंवा कमतरता दाखवत असल्यामुळे याला मागणीचा न्यूनता सिद्धांत पण असं म्हटलं जातं. म्हणजे डिमांड डिफिशियन्सी थिअरी म्हणून पण ओळखला जातो. म्हणजे अशा रीतीने मागणीतील ही कमतरता नष्ट करून रोजगारीमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी जी इफेक्टिव्ह डिमांड आहे, त्या इफेक्टिव्ह डिमांडमध्ये वाढ घडवून आणावी लागते. आणि ह्या सर्व करण्यासाठी महत्वाचं आहे, की गुंतवणूक वाढवणे गरजेचं आहे. जेवढं गुंतवणूक वाढेल, तेवढी मागणीमधली जी काही प्रभावी मागणीमध्ये जी कमतरता निर्माण झाली असेल, ती कमतरता भरून निघू शकते. आता या मागणीवरती परिणाम करणारे कोणकोणते घटक आहेत, तर ते पाहूया. तर केन्सच्या सिद्धांतातील जे काही मध्यवर्ती संकल्पना आहे, प्रभावी मागणी. ही प्रभावी मागणी मध्यवर्ती संकल्प असल्यामुळे कोणकोणत्या घटकावरती अवलंबून आहे, हेच पाहणं, हे समजून घेणं काय गरजेचं आहे. आणि केन्सचे जे प्रभावी मागणी ठरवणारे जे 2 प्रमुख घटक आहेत, ते म्हणजे कुठलं हो? ॲग्रीगेट डिमांड फंक्शन म्हणजे एकूण मागणी फलन आणि दुसरं आहे एकूण पुरवठा फलन म्हणजे ॲग्रीगेट सप्लाय फंक्शन.
आपण सुरुवातीला एकूण मागणी फलन म्हणजे काय हे समजून घेऊया. त्याची व्याख्या पाहूया. त्याच पद्धतीने आपण तक्ता आणि आकृतीच्या सहाय्याने इफेक्टिव्ह डिमांड कशी असते म्हणजे सॉरी ॲग्रीगेट डिमांड फंक्शन कसं असतं हे आपण समजून घेऊया. तर सुरुवात करूया एकूण मागणी फलन. आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक उत्पादक आपल्या उत्पादित वस्तूला किती मागणी येईल त्यांनी ज्या वस्तू उत्पादित केल्या त्याला किती मागणी येईल ह्याचा तो काय असतो अंदाज घेत असतो आणि त्यानुसार त्या वस्तूची विक्री केल्यानंतर किती उत्पन्न मिळेल याचा तो काय करतो अंदाज बांधत असतो. म्हणजे या अपेक्षित उत्पन्नातून जर अपेक्षित खर्च वजा केला म्हणजे एक्सपेक्टेड इन्कम किती होणार आहे, अर्निंग किती होणार आहे आणि एक्सपेक्टेड कॉस्ट किती असणार आहे ह्याच्यातून ते वजा केला तर त्याला काय होईल अपेक्षित नफा किती होईल हे समजू शकतो. आणि म्हणजे त्यातून शिल्लक किती राहते हे समजत असल्यामुळे त्या दृष्टीने किती लोकांना रोजगार द्यायचा, हां, ते नफा किती मिळतो याच्यातून कळतो. किती जर नफा जास्त मिळत असेल, की तर जास्त लोकांना रोजगार देईल. नफा कमी असेल तर कमी लोकांना रोजगार देईल. पण एक आहे तो नफा एक्सपेक्टेड अर्निंग किती मिळते त्याच्यावरती रोजगार किती द्यायचा हे उत्पादक ठरवत असतो. तथापि जर उत्पन्न किती प्रमाणात प्राप्त होईल हे मात्र कशावर राहतो? ग्राहक किती मागणी करतात याच्यावरती अवलंबून राहत असतं. म्हणजे त्या ग्राहकाकडे जेवढा पैसा किती मिळतोय म्हणजे जे कामातून त्यांना जे उत्पन्न मिळतं त्यातून किती पैसा खर्च करतात याच्यावरून काय राहतं जे एक्सपेक्टेड अर्निंग किती आहे ते समजू शकतं ते किंवा अवलंबून असतं. म्हणजे अशा रीतीने अर्थव्यवस्थेमध्ये जर निरनिराळ्या रोजगार पातळ्या असताना अर्थव्यवस्थेमध्ये निरनिराळ्या रोजगार पातळ्या असताना उत्पादन केल्या जाणाऱ्या वस्तूच्या किमतीपासून अर्थव्यवस्थेमध्ये निरनिराळ्या रोजगार पातळ्या असताना उत्पादित केल्या जाणाऱ्या वस्तूच्या किमतीपासून उत्पादक जे उत्पन्न अपेक्षितात ते निरनिराळे उत्पन्न दर्शवणारे पत्रक म्हणजे काय हो एकूण मागणी होय. आणि ही बाब जर आपण समजून घ्यायचं म्हटलं तर आपण पुढे जे काही कोष्टक आले हं, एक तक्ता आहे. हां, ह्या तक्त्याच्या साहाय्याने आपण समजून घेऊ शकतो. म्हणजे एकूण रोजगार पातळीमध्ये वाढ झाली असेल, तर काय होतो? एकूण किमतीमध्ये वाढ होतं. जेवढी रोजगार वाढेल, तेवढं लोकांकडून असणारी मागणी काय होते? वाढत असते. त्यामुळे जे एक्सपेक्टेड इन्कम आहे, ते एक्सपेक्टेड इन्कम काय होतं? वाढणार असतं. आणि समजा रोजगार पातळीमध्ये जर घट झाली, रोजगार पातळीमध्ये काय झाली हो? घट जर झाली, तर उत्पादन घटणार आणि एकूण उत्पादन घटलं का मागणी कमी होत असते. आपण समजून घेऊया. समजा अर्थव्यवस्थेमध्ये 5,00,000 लोकांना रोजगार आहे. म्हणजे रोजगाराची पातळी किती आहे? 5,00,000 असेल. त्यावेळेस जे एकूण मागणी किंमत असणार आहे, ती किती असणार आहे? ₹100,00,00,000 असणार आहे. समजा रोजगार पातळी वाढली, जास्त उत्पादन घेतलं जायला लागलं. 10,00,000 लोकांना काम मिळालं, तर काय होईल हो? एकूण जी काही मागणी किंमत असेल, ती ₹110,00,00,000 होईल. म्हणजे मागणी वाढणार आहे. लोकांना जेवढा रोजगार उपलब्ध होईल, तेवढा मागणी वाढत जाईल. समजा 15,00,000 रोजगार पातळी झाली, तर 120 कोटी मागणी किंमत होईल. 20,00,000 रोजगार पातळी झाली, तर ₹130 कोटी एकूण मागणीची किंमत होईल. म्हणजे या 25,00,000 वर परत 140 कोटी, 30,00,000 रोजगार पातळी असताना 150 कोटीची मागणी किंमत असेल. म्हणजे एकंदरीत काय होतं, की मागणी फलन म्हणजे ॲग्रीगेट डिमांड फंक्शन म्हणजे काय? तर निरनिराळ्या रोजगार पातळीमुळे ह्या जे काही 5,00,000, 10,00,000 5, 25, 30,00,000 जे सांगितलंय, ह्या निरनिराळ्या रोजगार पातळीमुळे उत्पादनाची विक्री करून येणारी जी अपेक्षित किंमत आहे, हे दर्शवणाऱ्या कोष्टकाला आपण काय म्हणतो? अपेक्षित किमतीचे कोष्टक म्हणजे एकूण मागणी पत्रक शेड्यूल आपण त्याला म्हणू पत्रक असं म्हणू शकतो. म्हणजे जसं रोजगारामध्ये वाढ होत जाईल, रोजगार पातळीमध्ये जसजशी वाढ होत जाईल, तसं अपेक्षित उत्पन्न वाढलेलं आपल्या इथं दिसून येतं. कारण रोजगार वाढल्यामुळे उत्पादन वाढतं व त्यावर होणारा ग्राहकाचा खर्च पण काय होत असतो? वाढत असतो. कारण लोकांना उत्पन्न मिळाल्यामुळे ग्राहक वर्ग वेगळ्या वस्तू सेवाची मागणी केल्यामुळे त्यांच्याकडून काय होतं? खर्च हा वाढत असतो. आता हे आपण पाहिलं तक्त्याच्या सहाय्याने. समजा आपण हे आकृतीच्या सहाय्याने समजून घ्यायचं म्हटलं, तर आपण हे आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊ शकतो. आता आकृतीमध्ये अक्ष अक्षावरती काय दाखवले? रोजगार पातळी पण दाखवली आणि उत्पादन केलं जाणार आहे. हे दोन्ही पण घटक आपण अक्ष अक्षावरती दाखवलेलं आहे. आणि जस्ट अक्षावरती काय दाखवलं? एक्स्पेक्टेड इन्कम किती आहे? अपेक्षित उत्पन्न किती असणार आहे? म्हणजे लोकांकडून जी मागणी केली जाते, मागणी केल्यानंतर त्या उत्पादकाला किती उत्पन्न मिळणार आहे, हे एक्स्पेक्टेड इन्कम ह्याच्यातून दाखवले. आणि हा जो एकूण मागणीचा वक्र आहे, हा एकूण मागणीचा वक्र आहे. आणि हा एकूण मागणीचा वक्र म्हणजे जेवढे कामगार अधिक कामावरती घेतले जातील, जेवढे कामगार कामावरती अधिक घेतले जाईल, म्हणजे जेवढ्या लोकांना जास्त रोजगार मिळेल, तेवढं अपेक्षित उत्पन्न काय होते वाढत चाललेलं आहे. म्हणजे अच्छा, उत्पादनामध्ये वाढ होत असताना रोजगारामध्ये पण काय झाली वाढ होत गेलेली आहे आणि आणि रोजगारामध्ये वाढ होत चालली आहे. काय तर उत्पन्नामध्ये पण काय होते वाढ होत चाललेली आहे. या या ठिकाणी दिसतं. पण वाढणारं जे सर्व उत्पन्न आहे, म्हणजे रोजगार वाढीबरोबर जे काही उत्पादन वाढतं, त्याबरोबर उत्पन्न जे वाढतं,
ज्या प्रमाणामध्ये रोजगार वाढतोय, त्या प्रमाणामध्ये मात्र काय होते हो, उत्पन्न वाढलेलं अ, वाढले ते खर्च केलं जात नाही. म्हणजे एकूण उत्पन्न जेवढं वाढलंय त्या प्रमाणामध्ये खर्च केला जात नाही. त्यामुळे वाढत्या उत्पन्नाबरोबर एकूण मागणी वाढते. पण ती कशी वाढते हो? घटत्या प्रमाणामध्ये वाढतं. म्हणजे जेवढं उत्पन्न वाढलं तेवढं उपभोगावरती खर्च केलं जात नाही. त्यापैकी बचत वगैरे केली जाते. त्यामुळे जेवढं उत्पन्न वाढलं तेवढ्या प्रमाणामध्ये उपभोगावरती खर्च केला नसल्यामुळे ती जी वाढ आहे, ती वाढ कशी होते? घटत्या प्रमाणामध्ये होते. त्यामुळे एकूण मागणीचा वक्र जो आहे, तो काय करतो? हळू काय होतो? खाली झुकत गेलेला आपल्याला दिसून येतो. हे झालं आपलं ॲग्रीगेट डिमांड फंक्शन. आता आपण दुसरा भाग पाहूया. जो प्रभावी मागणीवरती प्रभाव टाकतो तो म्हणजे कुठला हो? तो एकूण पुरवठा फलन. एकूण पुरवठा फलन. आता एकूण पुरवठा फलन हा मागणीवरती प्रभाव टाकणारा दुसरा आणि महत्वाचा घटक आहे. आता उत्पादन प्रक्रियेमध्ये जे कामगार घेत असतो आणि कामगाराला वेतन हे देत असतो. ज्याप्रमाणे मजुराला तो रोजगारी देत असतो, त्याप्रमाणे उत्पादन प्रक्रियेमध्ये इतरही उत्पादन घटक वापरले जातात. म्हणजे भांडवल असेल, भूमी असेल, संयोजक असेल, हे जे काही वेगळे उत्पादन घटक कामावरती हा घेत असतो. आणि तेव्हा वस्तूचे उत्पादन करणारा येणारा जो एकंदरीत खर्च आहे, तो भरून निघावा, अशी उत्पादकाची अपेक्षा असते. म्हणजे हे सगळे उत्पादन घटक घेतले, त्या उत्पादन घटकाला मोबदला दिला जाणार आहे आणि या उत्पादन घटकाला दिलेला जो मोबदला आहे, तो म्हणजे तो उत्पादकाच्या दृष्टीने काय असेल, खर्च केलेला असतो. मग हा खर्च भरून निघावा, असं उत्पादकाची काय असते हो, अपेक्षा असते. मग हा उत्पादन खर्च भरून निघेल, एवढी तो किंमत काय करेल हो, मिळाली त्याला मिळणं गरजेचं असतं. म्हणजे त्याला ही जी अपेक्षा असते, म्हणजे उत्पादकाची अपेक्षा असते, की जो काही खर्च आहे तो खर्च भरून निघावा. मग ह्या किमान अपेक्षित उत्पन्नालाच केसचं काय म्हणलं, एकूण पुरवठा किंमत असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक रोजगाराच्या पातळीला विशिष्ट पुरवठा किंमत असते व निरनिराळ्या रोजगाराच्या पातळीला निरनिराळ्या पुरवठा किमती ह्या काय असतात हो, असतात. मग ह्या रोजगाराच्या वेगवेगळ्या पातळीला किमान अपेक्षित उत्पन्न किती असेल, यासाठी आपण काय केले, कोष्टक तयार केलेलं आहे आणि ते कोष्टक आपण जर थोडं समजून घेऊया. हे बघा एकूण पुरवठा पत्रक. हे शेड्यूल आहे. आता याच्यामध्ये रोजगाराची पातळी लाखात दाखवली आणि एकूण पुरवठा किंमत कोटी रुपयामध्ये दाखवलेला आहे. आता इथं एकूण पुरवठा किंमत आहे ती कोटीमध्ये आणि 115, 130 म्हणजे हे पण वाढत चाललेलं आहे आणि हे पण वाढत चाललेलं आहे. रोजगार पातळी पण वाढत चाललेली आहे. म्हणजे रोजगार पातळीमध्ये ज्या प्रमाणामध्ये वाढ झाली, तर त्याच प्रमाणामध्ये एकूण पुरवठ्यामध्ये पण काय होते व वाढ होते. जर उत्पादकाने 5,00,000 कामगाराला जर रोजगार दिला, तर 5,00,000 कामगाराला रोजगार दिला, तर कामगारांनी उत्पादित केलेले उत्पादन असेल, ते उत्पादन विकून त्या उत्पादकाला किती व 115 कोटी रुपये मिळतात. समजा त्याने 10,00,000 लोकांना कामगाराला काम दिलं असेल, तर 10,00,000 लोकांनी जे काही काम केलेलं आहे, त्या काम केलेल्या किंवा वस्तू, सेवा निर्माण केल्या, त्या विकून 130 कोटी रुपये त्याला काय होतात, मिळू शकतात. तसंच 15,00,000 कामावर घेतलं तर 145 कोटी रुपये मिळू शकतात. 20,00,000 लोकं कामावरती घेतले तर 160 कोटी रुपये मिळू शकतात. आणि 25,00,000 लोकांना कामावरती घेतलं असेल, तर त्यातून विक्रीतून काय मिळू शकतं, 175 कोटी रुपये मिळू शकतात. आता हे एक गट आहे, की जोपर्यंत पूर्ण रोजगाराची पातळी अचीव्ह होत नाही, अटेंड होत नाही, तोपर्यंत रोजगार पातळी लोकं कामावरती घेतली जातील. पण एक ठराविक वेळ अशी येईल, की अर्थव्यवस्था पूर्ण रोजगाराच्या पातळीवर पोहोचली असेल आणि पूर्ण रोजगाराच्या पातळीवरती पोहोचल्यानंतर जर उत्पादन खर्च वाढवण्याचा प्रयत्न केला, तर म्हणजे उत्पादन खर्च वाढवण्याचा प्रयत्न केला, तरी उत्पादन खर्च वाढेल, परंतु कुठल्याही प्रकारचा जो रोजगार निर्मिती होणार नाही. मग आता ही जी आकृती आहे, त्या आकृतीच्या सहाय्याने आपण जरा थोडं समजून घेऊ, की कशा पद्धतीने पुढे रोजगारामध्ये वाढ होऊ शकणार नाही. आता म्हणजे एकूण पुरवठा फलन हे रोजगार पातळी वाढीचे फलन आहे. ना? हे आपण समजलं. आता आकृतीच्या सहाय्याने जरा समजून घेऊया, की एकूण पुरवठा वक्र जो आहे, तो कशा पद्धतीने पूर्ण रोजगारी आणि अपूर्ण रोजगारीच्या परिस्थितीमध्ये काम करत असतो. आता हा अक्ष अक्षावरती आपण रोजगार दाखवलाय आणि त्याचप्रमाणे उत्पादनाची पातळी दर्शवलेली आहे आणि या अक्षावरती अपेक्षित उत्पन्न म्हणजे उत्पादकाचा जो खर्च असतोय, तो खर्च याच्यावरती दर्शवलेला आहे. हा एकूण पुरवठा वक्र आहे. हा एकूण पुरवठा जो वक्र आहे, तो एकूण पुरवठा वक्र हा डावीकडून उजवीकडे वर सरकत जाणारा असतो. म्हणजे ज्या-ज्यावेळेस रोजगारामध्ये काय होईल हो, वाढ होत जाईल. जसजशी रोजगारात वाढ होत जाईल, तसतसं उत्पादनाचं प्रमाणही वाढेल आणि उत्पादनाच्या प्रमाणाच्या वाढीबरोबर जो खर्च आहे, तो खर्च काय होतो, वाढत जातो. म्हणजेच अपेक्षित किमान उत्पन्न काय होते, वाढत असते. म्हणजे खर्च म्हणजे अपेक्षित उत्पन्न. म्हणजे जसं उत्पादन खर्च वाढत जाईल, उत्पन्न वाढत जाईल, तसं किमान अपेक्षित उत्पन्न वाढत असते. तथापि वाढत्या उत्पन्नाबरोबर काही वेळेस कमी प्रतीचे काय केलं तर उत्पादन घटक कामावरती घ्यावे लागत असतात.
आणि कमी प्रतीचे उत्पादन घटक कामावरती घेतल्यामुळे या ठिकाणी काय होतं, घटत्या फल्याची प्रवृत्ती ही निर्माण होत असते. त्यामुळे एकूण पुरवठा वक्र अत्यंत वेगाने वाढायला सुरुवात होतो. पण एका ठराविक पातळीला गेल्यानंतर, एका ठराविक पातळी गाठल्यानंतर उत्पादनाचा खर्च वाढला, उत्पादनाचा जरी खर्च वाढला, तर रोजगार पातळी वाढत नाही. बघा आता इथं जर पाहिलं ब या बिंदूपर्यंत काय झालं, एकूण पुरवठा वक्र हा डावीकडून उजवीकडे वरती जाणार आहे. म्हणजे रोजगार वाढीबरोबर अपेक्षित उत्पन्न हे वाढत गेलेलं आहे. परंतु ब या पॉइंट नंतर जर रोजगार वाढवायचं म्हटलं, उत्पादन वाढवायचं म्हटलं, तरी अपेक्षित खर्च वाढत चाललेला आहे. परंतु कुठल्या प्रकारचा रोजगार हा निर्माण झालेला नाही. म्हणजे ब बिंदूच्या पुढे जो वक्र आहे, हा एकूण पुरवठ्याचा वक्र, तो काय झाला, अ या अक्षराला समांतर होत गेलेला आहे. अशा पद्धतीने आपण एकूण पुरवठा वक्र हा समजलेला आहे. ठीक आहे. आता आपण पुढे काय करूया पाहूया. पुढे आपण प्रभावी मागणी कशी ठरते हे पाहूया. प्रभावी मागणी किंवा एकूण रोजगाराची पातळी कशी ठरते. आता एकूण पुरवठा एकूण मागणी आणि एकूण पुरवठा हे दोन्ही काय होतो, अपेक्षित उत्पन्नाचे इंडिकेटर्स आहेत. म्हणजे एकूण मागणीमुळे काय होतं, जास्तीत जास्त अपेक्षित उत्पन्न मिळतं हे दर्शवलं जातं. आणि एकूण पुरवठ्यामुळे किमान अपेक्षित उत्पन्न दर्शवलं जातं. हे 2 लक्षात राहू द्या. एकूण मागणी म्हणजे जास्तीत जास्त अपेक्षित उत्पन्न आणि एकूण पुरवठा म्हणजे किमान अपेक्षित उत्पन्न. म्हणजे आपण पुढे जो एकूण मागणीचा वक्र पाहणार आहोत आणि एकूण पुरवठ्याचा वक्र पाहणार आहोत. ज्यावेळेस एकूण मागणीचा वक्र येईल, ते जास्तीत जास्त अपेक्षित उत्पन्न बघायचं आणि एकूण पुरवठा वक्र म्हणजे किमान अपेक्षित उत्पन्न आणि ह्या दोन्ही मधला डिफरन्स असणार तो उत्पादकाला मिळणारा नफा असणार आहे. आता या दोहोंमध्ये ज्यावेळेस म्हणजे एकूण अ, मागणी आणि एकूण पुरवठा ह्या दोन्हीमध्ये जे समानता प्रस्थापित होते, तेच रोजगार पातळी एक स्थिर असते. हां, एक लक्षात ठेवूया. आता एकूण मागणी वक्र आणि एकूण पुरवठा वक्र हे ज्यावेळेस एकमेकाला छेदतात, हा एकूण मागणीचा वक्र आणि हा एकूण पुरवठ्याचा वक्र हे एकमेकाला छेदतात. ठीक आहे. ज्यावेळेस हे दोन्ही वक्र एकमेकाला छेदत असतात, त्यावेळेस उत्पादनाच्या संबंधात जी रोजगार पातळी, ती रोजगार पातळी निश्चित होते. आपण या अक्षावरती काय दाखवले? रोजगाराची पातळी दाखवली आणि इन्कम लेव्हल उत्पादन लेव्हल पण दाखवलेलं आहे. मग हा ज्यावेळेस एकूण पुरवठा वक्र हा डावीकडून उजवीकडे वरती जाणार आहे. हा एकूण पुरवठा वक्र तुम्हाला मगाशी सांगितलं, की एकूण पुरवठा वक्र काय दाखवतो आपल्याला? किमान अपेक्षित उत्पन्न आणि एकूण मागणी वक्र हा हा जो आहे वक्र, हा एकूण मागणी वक्र जो आहे तो काय दाखवतोय आपल्याला? जो जास्तीत जास्त अपेक्षित उत्पन्न आहे. आता हे दोन्ही वक्र एकमेकाला कुठे छेदतात हो? ह्या बी बिंदूमध्ये. म्हणजे एकूण पुरवठा वक्र आणि एकूण मागणी वक्र हे बी बिंदूमध्ये छेदतात. आता या बी बिंदूमध्ये, बिंदूमध्ये ज्यावेळेस ते एकमेकाला छेदतात, त्या ठिकाणी काय होतो, जी इफेक्टिव्ह डिमांड आहे, ती इफेक्टिव्ह डिमांड काय होते हो, आपल्याला अ, अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेली समजते किंवा दर्शवते असते. आता समजा ब बिंदूनंतर जर उत्पादन किंवा रोजगार हा जो समतोल निर्माण झालाय. पण ब बिंदूच्या पुढे जर आपण गेलो, तर इथून बघा फरक पडत चाललेला आहे. ठीक आहे. आता आपण एक काय करूया समजूया. समजा उत्पादकाने ब बिंदूच्या अगोदर जर उत्पादन घ्यायचं म्हटलं रोजगार पातळीला किंवा ब म्हणजे हे न बिंदूच्या पुढे जर जायचं म्हटलं तर काय घडून येऊ शकतं असं पाहूया. समजा उत्पादकाने ह्या ब बिंदूमध्ये न एवढं उत्पादनाची पातळी ठरलेली आहे. ठीक आहे. म्हणजे त्यातून प्रभावी मागणी ठरली. समजा न एवढं म्हणजे न 2 एवढं उत्पादन करायचं ठरवलं. म्हणजे न 2 एवढं उत्पादन करायचं ठरवलं, तर आपल्या लक्षात येईल, की ह्या न पेक्षा कमी उत्पादन केलं, न 2 एवढं, तर त्यावेळेस एकूण मागणीचा वक्र जो आहे, तो एकूण मागणीचा वक्र म्हणजे हा ड पॉइंट आणि एकूण पुरवठ्याचा वक्र हा फ पॉइंट. ह्या दोन्ही मधला म्हणजे जास्तीत जास्त नफा आणि किमान नफा ह्या दोन्ही मधला जो डिफरन्स आहे, हा ड आणि फ हा काय होतो उत्पादकाला मिळणारा फायदा असतो. आता ह्या अतिरिक्त फायदा जर मिळत असेल, तर अतिरिक्त फायद्यामुळे उत्पादकाला काय वाटतं, की बाबा जास्त फायदा मिळतोय म्हणून उत्पादन वाढवावं. मग उत्पादन वाढवायचं म्हटलं तर काय करू अधिक लोकं कामावरती घेईल आणि अधिक लोकं कामावरती घेतल्यामुळे काय होईल हो, हा उत्पादनाची पातळी अन-2 वरून अन इथपर्यंत जाऊ शकतो. जिथं रोजगाराचा फुल एम्प्लॉयमेंट निर्माण होत असतो. म्हणजे जसा रोजगार वाढेल, तसा उत्पादन आणि रोजगार जसा वाढेल, उत्पन्न वाढलं का रोजगार वाढतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये सरळ आणि प्रमाणशीर काय असतो संबंध आहे. म्हणजे उत्पन्न वाढलं का रोजगार वाढणार आणि उत्पादन समजा घटलं तर रोजगार पण घटणार. त्यामुळे दोन्हीमध्ये प्रमाणशीर संबंध आहे. आता समजा अन न च्या ऐवजी काय केलं, एक एवढं जर उत्पादन करायचं म्हटलं, तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते? आता अ, 1 ह्या उत्पादन पातळीला आपण जर पाहिलं, तर इथं हा एकूण मागणीचा वक्र आहे. तो हा स बिंदूपाशी आहे. हां? आणि एकूण पुरवठ्याचा वक्र आहे, तो क बिंदूपाशी. म्हणजे इथून जर आपण लंब टाकला,
जर अन एक उत्पादन पातळी दर्शवायची, तर आपल्या लक्षात येईल, की स एक आणि न एक हे काय झालं हो, जास्तीत जास्त अपेक्षित उत्पन्न आहे आणि अ, क स न एक क न एक हे जे काय हो, कमीत कमी अपेक्षित उत्पन्न. मग ह्या दोन्ही मधला जो फरक जर काढला, जास्तीत जास्त अपेक्षित उत्पन्न आणि किमान अपेक्षित अ, जो काही खर्च असेल, ह्या दोन्ही मधला जर काढला, तर आपल्या लक्षात येईल, की ह्या दोन्ही मधला फरक म्हणजे हा म्हणजे काय हो, उत्पादकाला होणारा तोटा आहे. ठीक आहे. म्हणजे उत्पादकाला तिथं काय होईल, फायद्याच्या ऐवजी तोटा तिथं निर्माण होऊ शकतो. म्हणजे अशा रीतीनं जर आपण पाहिलं, तर म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये प्रभावी मागणी पाहत असणार, जर मागणी फलन आणि पुरवठा फलन याच्या आधारे जर किती रोजगार पातळी ठरते इफेक्टिव्ह डिमांडला हे पाहायचा जर प्रयत्न केला आणि ह्या दोन्ही मधला जर फरक पाहायचा म्हटलं म्हणजे जो एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्यामध्ये जर काय बदल झाला तर रोजगार पातळीमध्ये कशा पद्धतीने बदल होतो हे आपल्याला समजून येऊ शकतो. म्हणजे एकूण मागणी एकूण पुरवठ्यापेक्षा जर अधिक असेल, म्हणजे एकूण मागणी फलन जर एकूण पुरवठ्यापेक्षा जर अधिक असेल, तर रोजगार पातळीमध्ये काय होणार हो? वाढ होणार आणि दोन्ही फलामध्ये जर समानता असेल, म्हणजे एकूण मागणी फल आणि एकूण पुरवठा फल या दोन्हीमध्ये जर समानता असेल, तर तिथं इक्विलिब्रियम प्रस्थापित होणार, समानता प्रस्थापित होणार. त्यामध्ये इफेक्टिव्ह डिमांड तयार होते आणि जेव्हा पुरवठा फल हे मागणी फलापेक्षा जर अधिक असेल, तेव्हा उत्पादन रोजगार वाढीमध्ये काय होतं संपुष्टात येऊ शकतो. तिथून रोजगार हा वाढणार नाही, उत्पादन वाढणार नाही. फक्त अपेक्षित खर्च आहे तो खर्च वाढू शकतो. ठीक आहे. हे पाहिलं आपण प्रभावी मागणी कशी ठरते आणि रोजगार पातळी कशी ठरते. आता आपण पुढे पाहूया की अपूर्ण रोजगाराच्या पातळीमध्ये संतुलन कशा पद्धतीने ठरलं जाऊ शकतं किंवा अपूर्ण रोजगार पातळीमध्ये संतुलन कसं ठरत असतं. आता आपण अपूर्ण रोजगाराच्या म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एका विशिष्ट रोजगाराची पातळी व एकूण मागणी किंमत व पुरवठा किंमत ही कशी होईल समान होईल अशा रीतीने होतं. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार केला, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून एका विशिष्ट रोजगार पातळीला एकूण मागणी किंमत व एकूण पुरवठा किंमत समान होईल, अशा रीतीने काय होत असतं निश्चित होत असते. पण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये महत्तम नफ्याच्या उद्देशाने वस्तूचं उत्पादन हे केलं जात असतं आणि त्यामुळे केसच्या मते भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार पातळी ही पूर्ण रोजगार पातळीपेक्षा कशी असते हो? कमी असते. म्हणजे याचा अर्थ जर घ्यायचं म्हटलं, तर अर्थव्यवस्था अपूर्ण रोजगारात असून सुद्धा एकूण मागणी फलन आणि एकूण पुरवठा फलन या दोन्हीमध्ये संतुलन साधणं कसं होतं शक्य होतं असं केन्स यांनी सांगितलेलं आहे. मग पूर्ण रोजगाराची स्थिती कधी असते? तर ती पूर्ण रोजगाराची स्थिती ते म्हणतात, की अपवादात्मक असते. म्हणजे अपूर्ण रोजगाराची परिस्थिती आहे, ती सर्वसाधारण आहे. म्हणजे सामान्य परिस्थिती कुठल्या हो? अपूर्ण रोजगारामध्ये समतोल आहे. पूर्ण रोजगारामध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये काय होतं? संतुलन साधलं जाऊ शकतं. त्यामुळे आपण ह्याला संतुलन काय म्हणतो? अंडर एम्प्लॉयमेंट इक्विलिब्रियम पण असं म्हणत असतो. आता हे जर आपण समजून घ्यायचं म्हटलं, तर आपण आकृती या सहाय्याने समजून घेऊ शकतो. पुढे आकृती पाहिल्यानंतर आपण इकडे येऊया. आता हे जर पाहिलं, तर आकृतीमध्ये अक्ष अक्षावरती उत्पादन आणि रोजगाराच्या पातळी दाखवते आणि अ या अक्षावरती काय तर अपेक्षित उत्पन्न दर्शवलेलं आहे. आणि आकृतीमध्ये ए मा व हा काय हो एकूण मागणीचा वक्र आहे हो. ए पु व म्हणजे एकूण पुरवठ्याचा वक्र आहे. म्हणजे हा एकूण पुरवठ्याचा वक्र आहे. आणि या ठिकाणी ज्यावेळेस समतोल साधला जाऊ शकतो. म्हणजे कुठं एकूण मागणी वक्र आणि एकूण पुरवठ्याचा वक्र याचं संतुलन कुठं होतो? बी या ठिकाणी संतुलन साधला जातो. त्यावेळेस अन एवढा काय होतो रोजगार हा म्हणजे रोजगाराची पातळी अन एवढा रोजगार निर्माण होत असतो. तथापि अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार हवे असणारी माणसे समजा अन एवढी असतील, हं, अन एवढी म्हणजे लोकांना रोजगार हवा असेल. पण रोजगार किती इथं डिसाईड झालाय, ठरलाय अन एवढा. पण अन एवढे जर रोजगार हवे असतील किंवा तेवढ्या माणसाला रोजगार हवा असेल, तर बी या ठिकाणी संतुलन झाल्यामुळे अन एवढा रोजगार मिळेल. पण प्रत्यक्षामध्ये न एक एवढा रोजगाराची आवश्यकता असल्यामुळे न एवढे लोकं काय राहतील? बेकार राहतील. म्हणजे ॲक्चुअली जेवढा रोजगार मिळणं गरजेचं आहे, तेवढा रोजगार तिथं अवेलेबल होणार नाही. मग आता अशी जी काही अवस्था असेल, मग अशा अवस्थेमध्ये जो काही संतुलन प्रस्थापित झालं असेल, म्हणजे ते समतोल कसा झाला हो? पूर्ण अवस्थेमध्ये समतोलच असेल असा नाही. मग अशा स्थितीमध्ये पूर्ण रोजगार निर्माण करायचा असेल, म्हणजे
हा जो संतुलन काय झाला हो, पॉइंटला हा अपूर्ण रोजगारातील संतुलन आहे आणि ॲक्चुअली लोकांना रोजगार फुल एम्प्लॉयमेंट कधी मिळते? न एक एवढा. मग अशा वेळेस जर पूर्ण सर्व लोकांना जर रोजगार मिळवणं गरजेचं असेल, तर अशा वेळेस जो एकूण मागणी वक्र आहे, तो एकूण मागणी वक्रामध्ये वाढ होणं गरजेचं आहे, की एकूण मागणी वक्र वाढणं गरजेचं आहे. मग हा नवीन एकूण मागणी वक्र काढला आपण, एकूण मागणी वक्र 1 हा B1 या ठिकाणी पूर्वीचा जो काही एकूण पुरवठा वक्राला काय करतो, छेदत असल्यामुळे इथं संतुलन होतं आणि अर्थव्यवस्थेमध्ये न 1 एवढा रोजगार हा काय होतो प्रस्थापित होत असतो. म्हणजे बी बिंदूच्या ठिकाणी जे काही पुरवठा वक्र असेल, तो परिणामकारक मागणी काय करतो दर्शवत असतो. त्यामुळे न एवढ्या लोकांना काय होतं, जो रोजगार गरजेचा होता, तो रोजगार प्राप्त होत असतो. म्हणजे पूर्ण परिस्थितीमध्ये रोजगार निर्माण होण्यासाठी अपेक्षित उत्पन्नामध्ये वाढ होणं गरजेचं आहे, हे इथं आपण दाखवलेलं आहे. म्हणजे अशा रीतीने केसनं खाजगी गुंतवणुकीमध्ये काही दोष आहेत, ते दोष दाखवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे नफ्याच्या अभावामुळे गुंतवणूक वाढत नाही, तर खऱ्या अर्थाने पूर्ण रोजगार प्रस्थापित होऊन बेकारी नष्ट होण्यासाठी सरकारने जर हस्तक्षेप करून गुंतवणूक जर केली असेल, तर पूर्ण रोजगार हा प्रस्थापित होत असतो. त्यामुळे केसच्या पुरवठा फलनामध्ये मा अ, प केसचा जो काही पुरवठा फलन आहे, ते पुरवठा फलनापेक्षा त्यांनी काय केलं हो, मागणी फलनावरती जास्त फोकस केलेला आहे. म्हणजे आपण पाहिलं, की हा जो एकूण पुरवठ्याचा वक्र एकच आहे, पण एकूण मागणीचा वक्र काय केलाय वाढलेला आहे. म्हणजे त्यांनी जास्तीत जास्त काय केलं हो, जो मागणी फलन असेल, त्या मागणी फलनावरती काय केलं त्यांनी जास्त फोकस केलेला आहे. केसचा पुरवठा जो मागणी सिद्धांत आहे, हा मागणी सिद्धांत किंवा सॉरी प्रभावी मागणी सिद्धांत म्हणून पण ओळखला जातो. कशामुळे? तर कारण त्यांनी मागणी फलनाला जास्त महत्त्व दिलं आहे. आणि एकंदरीत सगळं सांगायचं म्हटलं तर केन्सच्यामध्ये उत्पन्नाच्या वाढीच्या प्रमाणामध्ये उपभोग वाढत नाही. म्हणजेच मागणी कमी होते आणि यासाठी पूर्ण रोजगार निर्माण करायचा असेल, लोकांना काम द्यायचं असेल, तर सरकारकडून जे काही खाजगी आणि सरकारी सरकारकडून जो केला जाणारा खर्च असेल, तो खर्च सरकारकडून केली जाणारी गुंतवणूक होणं गरजेचं आवश्यक आहे. म्हणजे इथं सरकारी गुंतवणुकीला आणि सरकारी खर्चाला काय केलं महत्त्व दिलेलं आहे. आता कोणत्या अर्थव्यवस्थेमध्ये परिणामकारक मागणी ही समाज वस्तू तो जो प्रत्यक्षपणे खर्च करत असतो, तो खर्च दर्शवतो. म्हणून प्रभावी मागणी ही समाजाने उपभोग्य आणि भांडवली वस्तूला जो केलेला खर्च आहे, त्या खर्चाएवढी असते. तर समजा पूर्ण रोजगाराची स्थिती निर्माण झाली असता, एकूण पैशातील खर्च वाढल्यास उत्पादन वाढण्याची संधी नसल्यामुळे काय होते, भाववाढीची परिस्थिती ही निर्माण होत असते. हे झालं आपण अपूर्ण रोजगार समतोलाची जी संकल्पना आहे ती. आता आपण रोजगारविषयक सिद्धांत जो आहे, म्हणजे जो केन्सनं मांडलाय, त्या केन्सनं जो आपला रोजगारविषयक सिद्धांत मांडला, त्याला सर्वसाधारण सिद्धांत का म्हटलं जातं? याचं स्पष्टीकरण आता आपण पाहूया. त्यामधलं पहिलं पाहिजे, की सर्वसाधारण नाव देण्याच्या पाठीमागचं काय कारण होतं? केन्सच्या ग्रंथाचे नाव आपल्याला माहिती आहे, की रोजगारी, व्याज आणि पैशाविषयक सर्वसाधारण सिद्धांत. हे नाव केन्सने हेतुपुरस्सर दिलेलं आहे. तर केन्सनं काय सांगितलंय, की अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार हा क्वचितपणे आढळत असतो. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची अवस्था नसते. म्हणजे सामान्यतः तिथं अपूर्ण रोजगाराची परिस्थिती असते. त्यामुळे केनचा सिद्धांत पूर्ण रोजगार असू दे, अपूर्ण रोजगार असू दे किंवा त्यामधली जी काही स्थिती असेल, या सर्वांचा विचार केला असल्यामुळे त्याला काय करतो, हा सिद्धांत कसा जो जनरल थिअरी हा मांडला जातो. त्याच पद्धतीने दुसरं सांगितलंय, की त्यांनी समग्र लक्ष्य विश्लेषण म्हणजे मॅक्रो लेव्हलचं एनालिसिस केलेलं आहे. म्हणजे जो सामान्य या शब्दाचा अर्थ समग्र लक्ष्य विश्लेषण असा केला जातो. म्हणजे मॅक्रो एनालिसिस हे जनरल शब्दामध्ये येत असतं. आणि केसनं संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार एकत्रितरित्या केलेला आहे. म्हणजे सामान्य शब्द हा समग्र अर्थव्यवस्थेसाठी एकत्रित विचार करण्यासाठी केला जातो आणि केसनं व्यक्तिगत नव्हे तर एकूण अर्थव्यवस्थेचा काय केला अभ्यास केलेला आहे. त्याच पद्धतीने केसनं उत्पन्न, खर्च, बचत, गुंतवणूक हे जे काही व्याख्या मांडल्यात, ह्या व्याख्या ह्यांनी काय केलं हो, एकूण फक्त बचतच्या उत्पन्नाच्या ऐवजी काय केलं हो, एकूण उत्पन्न, खर्चाच्या ऐवजी एकूण खर्च, बचतच्या ऐवजी एकूण बचत ना, त्याचप्रमाणे एकूण गुंतवणूक असेल, एकूण पुरवठा म्हणजे अशा शब्द प्रयोग त्यांनी काय केले वापरलेले आहेत. आणि या सर्वसाधारण घटकाच्या सहाय्याने केसने बेरोजगारीच्या प्रश्नाचे विवेचन करण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे त्याला जो जनरल थिअरी आहे, ते जनरल थिअरी म्हणणं काय होतं योग्य ठरतं. त्यानंतर तिसरा आहे तो चलनवाढ आणि बेकारीचे स्पष्टीकरण केलेलं आहे. म्हणजे केनच्या सिद्धांतामध्ये चलनवाढ आणि बेकारी ह्या दोन्हीचं स्पष्टीकरण आपल्याला मिळतं. समजा मागणी जर कमी असेल किंवा मागणीमध्ये कमतरता निर्माण झाली, तर मागणी कमी म्हणजे इफेक्टिव्ह डिमांड कमी झाली, तर काय वाढते हो, बेकारी ही वाढत असते. आणि मागणी जर जास्त झाली, म्हणजे मागणी अतिरिक्त झाली असेल, तर त्याचा परिणाम पण काय होतो, तर त्याच्यामुळे भवाड परिस्थिती, इन्फ्लेशन वाढण्याचा काय राहतो, धोका राहत असतो. म्हणून प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डडले डिलार्ड यांनी काय सांगितलं, की
हा जो सिद्धांत केन्सने मांडलाय, हा सर्व अर्थाने एक सर्वसाधारण सिद्धांत आहे. पुढे चौथा आहे तो मूल्य सिद्धांत आणि मुद्रा सिद्धांत. म्हणजे मॉनेटरी थिअरी आणि व्हॅल्यू ज्या थिअरी आहेत, ह्या दोन्ही सिद्धांतामध्ये समन्वय साधण्याचा काय तो प्रयत्न करत आहे. मग या सिद्धांताच्या एका बाजूला मुद्रा मूल्याचं तत्व, मुद्रा मूल्याचं तत्व आणि दुसऱ्या बाजूला काय सांगितले वस्तूच्या मूल्याचं तत्व ह्याचं एकत्रित करून समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे केन्सने हा सिद्धांत सापेक्ष ज्या किमती आहे म्हणजे रिलेटिव्ह प्राइस आहे आणि जनरल प्राइस म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी ह्यामध्ये ह्या अनुषंगाने तो सिद्धांत मांडला असल्यामुळे आणि तो संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असल्यामुळे याला संपूर्ण अर्थव्यवस्था सर्वसाधारण सिद्धांत म्हणला पाहिजे. अशा पद्धतीने ह्या सर्व केन्सने जो सिद्धांत मांडला त्याला सर्वसाधारण सिद्धांत का म्हणतात हे आपण पाहिलेलं आहे. आता या सिद्धांतावरती बऱ्याच अर्थशास्त्रज्ञांनी टीका केल्यात. त्या काय टीका केल्यात हे आपण पाहूया. पहिली टीका आहे ते म्हणजे मंदीचं अर्थशास्त्र. आता केन्सनं हा जो सिद्धांत मांडला, तो सिद्धांत का मांडला? तर तो जागतिक महामंदी 1929-30 ला जी जागतिक महामंदी आली, त्या जागतिक महामंदीच्या पार्श्वभूमीवरती हा सिद्धांत मांडला. ज्यावेळेस सेचा सिद्धांत फेल ठरला, त्यावेळेस केन्सनं काय केलं, हा सिद्धांताची मांडणी केलेली आहे. आणि हे सिद्धांताची मांडणी करत असताना, ही मांडणी करताना त्यांनी काय केलं, मंदीच्या संबंधात असणारे जे काही रोकड प्राधान्य असेल, रोकड प्राधान्य प्रवृत्ती म्हणजे लिक्विडिटी प्रेफरन्स असेल, ते इन्व्हेस्टमेंट फल असेल किंवा इफेक्टिव्ह डिमांड ह्या संकल्पना काय केल्या वापरलेल्या आहेत. पण टीकाकारांच्या मते काय ह्या ज्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना फक्त मंदीपुरत्या मर्यादित आहेत. म्हणजे ज्या हिक्स याने टीका करताना काय म्हणतात, की केन्सचं अर्थशास्त्र हे काय आहे हो, मंदीचं अर्थशास्त्र असलं आणि मंदीचं अर्थशास्त्र असल्यामुळे त्या मंदीच्या परिस्थितीमुळे हा जो त्याचा जो थिअरी आहे, ती थिअरी लागू पडते. इतर वेळेस तो सिद्धांत काय असू शकतो, खरा ठरू शकत नाही किंवा इतर परिस्थितीमध्ये तो लागू ठरू शकत नाही. किंवा आधुनिक काळामध्ये देशासमोर बऱ्याच समस्या आहेत. म्हणजे बेकारीची गंभीर समस्या वगैरे असेल, तर ह्या समस्या सोडवताना हा सिद्धांत खरा ठरत नाही, असं टीकाकारांनी टीका केली. दुसरी टीका आहे, की स्थितीशील अर्थशास्त्र म्हणजे स्टॅटिक एनालिसिस याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे केन्सच्या विश्लेषणाने त्यांनी काय केलं, स्थितीशील पद्धतीचा वापर त्यांनी केलेला आहे. आणि स्थितीशील पद्धतीचा वापर करताना त्यांनी काय केलं, अल्पकाळ हा गृहीत धरलेला म्हणजे अल्पकाळाच्या आधारावरती त्यांनी काय केलं, विश्लेषण केलं आहे. त्यामुळे हॅन्सन यांनी टीका केली, की हॅन्सन काय म्हणतात, की केन्सनं भविष्यकाळासंबंधी ज्या अपेक्षा असतील, प्रवेग असेल, गुणतत्व असेल, प्रवेगाचं तत्व ह्या संकल्पना पाहिल्यास त्यामधून गतिशील जे आहे ते दिसते. त्यामुळे ही जी काही संकल्पना अल्पकाळासाठी जी त्यांनी स्टॅटिक मांडलेली आहे, ती चुकीची आहे असं त्यांनी टीका केली. तिसरं सांगितलं अवास्तव म्हणजे अनरिअलिस्टिक अझम्पशन त्यांनी पकडलेले आहे. म्हणजे केन्स त्याच्या सिद्धांताची मांडणी करत असताना त्यांनी पहिले सांगितलं, की अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा असते. टीकाकार म्हणतात, की अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्यक्षामध्ये पूर्ण स्पर्धा नसते. त्याच पद्धतीने सांगितलं होतं, की बाबा अर्थव्यवस्था ही बंदिस्त असते. म्हणजे कुठल्या प्रकारचा परकीय व्यापार नसतो. पण आपण प्रत्यक्षामध्ये पाहिलं तर कोणती अर्थव्यवस्था ही बंदिस्त नसते, अलिप्त राहू शकत नाही. अर्थव्यवस्था ही दुसऱ्या देशाशी व्यवहार करत असतात. म्हणजे परकीय व्यापारापासून कोणती अर्थव्यवस्था अलिप्त राहू शकत नाही. त्याच पद्धतीने केसनं सांगितले घटत्या फळाची प्रवृत्ती आढळते. पण घटत्या फळाची प्रवृत्ती ही अभावाने आढळत असते. बऱ्याच वेळेस वाढते फल मिळत असतं असं टीकाकारांनी सांगितलेलं आहे. केसनं सिद्धांत हा अल्पकाळासाठी मांडलेला आहे. परंतु अल्पकाळापेक्षा दीर्घकाळ हा सिद्धांताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो, असं टीकाकारांनी टीका केलेली आहे. त्याचप्रमाणे उत्पादन तंत्राच्या बाबतीमध्ये केस सांगितले की उत्पादन तंत्र, संघटन, कौशल्य, श्रमाची कार्यक्षमता हे सर्व घटक स्थिर असतात. पण टीकाकार म्हणतात की हे घटक स्थिर नसतात, त्याच्यामध्ये बदल होत असतात. म्हणजे हा जो सिद्धांत मांडलाय केसनं, जो ज्या गृहीतकाच्या आधारावरती सिद्धांत मांडलाय, तो सिद्धांत अवास्तव आहे आणि चुकीचा आहे असं टीकाकारांनी टीका केली. म्हणजे वास्तवतेला सोडून, वास्तवतेपासून दूर असणारा हा अवास्तव सिद्धांत आहे असं टीकाकारांनी टीका केली. चौथा आहे सर्वसाधारण सिद्धांत नव्हे. म्हणजे प्रोफेसर शुम्पीटर यांनी काय टीका केली, की ते म्हणतात, की केन्सच्या सिद्धांतात विकसित आणि विकसनशील अशा अर्थव्यवस्थेला लागू क करता येत नसल्यामुळे तो सर्वसाधारण सिद्धांत होऊ शकत नाही. म्हणजे जो सिद्धांत मांडलाय, तो सिद्धांत फक्त कुठला हो, जी विकसित अर्थव्यवस्था असेल, जी उद्योग संस्था जो अर्थव्यवस्था प्रगत असेल, उद्योगप्रधान असेल, विकसित असेल, अशांना हा सिद्धांत लागू शकतो. मग जी काही अर्थव्यवस्था अप्रगत असेल त्या देशाच्या समस्या वेगळ्या पूर्णपणे भिन्न असतात. मग अशा वेळेस हा सिद्धांत लागू पडत नाही. त्यामुळे तो सर्वमान्य सिद्धांत होऊ शकत नाही, असं टीकाकारांनी टीका केली. पुढचं 5वं आहे, की समाजवादी अर्थव्यवस्थेचे अप्रासंगिक. आता केस म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेला लागू पडतो. म्हणजे हा जो सिद्धांत मांडलेला आहे, तो सिद्धांत भांडवलशाही अर्थव्यवस्थेला लागू पडतो. पण समाजवादी अर्थव्यवस्थेसाठी तो काय करतो? निरुपयोगी ठरतो. तो लागू पडत नाही. कारण समाजवादी अर्थव्यवस्था ही कशी असते हो? केंद्रीय म्हणजे मध्यवर्ती नियोजन मंडळाकडून काय केलं जाते असेल, ती पूर्णपणे अ, अ,
काय म्हणतो आपण ते याला निर्णय घेतले जात असतात किंवा ते सर्व कशी निर्णय घेण्याची जी जबाबदारी असते, ती मध्यवर्ती नियोजक मंडळाकडे असते. म्हणजे केंद्रीय नियोजकाकडे ती असते. त्यामुळे अपूर्ण रोजगारीचा प्रश्न काय निर्माण होत नाही. जो काही निर्णय तो केंद्रीय बॉडीकडून घेतला जात असल्यामुळे, हा जो निर्णय असेल तो सर्वत्र रोजगार निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून, उत्पादन वाढण्याच्या दृष्टिकोनातून घेतला असल्यामुळे तिथं जो अपूर्ण रोजगारी असेल, तो अपूर्ण रोजगारीचा प्रश्न निर्माण होत नाही, यासाठी टीकाकाराने टीका केलेली आहे. पुढचं त्यांनी 6वं जे काही टीका केली आहे, ती टीका म्हणजे अपूर्ण रोजगाराची कल्पना अयोग्य आहे. म्हणजे अर्थशास्त्रज्ञ हॅझलेट यांच्या मते, की अपूर्ण रोजगाराची कल्पना ही कशी आहे हो? अयोग्य आहे. म्हणजे बेकारी असताना अर्थव्यवस्था जर बेकारी असेल, तर बेकारी असताना समतोल कसा साध्य होऊ शकतो ना? साध्यच होऊ शकत नाही. जर बेकारी असेल अर्थव्यवस्थेमध्ये अ, काही घटक असंतुलावस्थेमध्ये असतील, तर तर त्यावेळेस संतुलन साधणं शक्य होत नाही. म्हणजे बेकारी असेल तर असंतुलन आहे असं समजलं जाऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेतरी असंतोल असल्याशिवाय बेकारी निर्माण होत नाही, असं टीकाकारांनी टीका केलेली आहे. पुढची 7वी टीका आहे, की जुन्या संकल्पनांचा वापर. म्हणजे केसनं ज्या सिद्धांतामध्ये ज्या काही वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स वापरलेल्या आहेत, त्या कॉन्सेप्ट्स कशा आहेत हो, ह्या पूर्वी कुणीतरी मांडलेल्या आहेत. म्हणजे माल्थस असेल, मार्क्स असेल, हॉब्सन असेल, पुन्हा त्याचप्रमाणे पृथ्रा असेल, ह्यांनी पूर्वी ज्या संकल्पना मांडल्या असेल, त्याच संकल्पनाचा वापर बऱ्याच संकल्पना काय केलेल्या आहेत, त्या ह्या केन्सनं त्याच्या सिद्धांतामध्ये मांडल्यात. म्हणजे जुन्या संकल्पनेचा विस्तार करून सुसंगत पद्धतीने मांडणी करण्याचं काम हे केन्सने केलेलं आहे. आता केन्सचे जे काही परिणामकारक मागणी म्हणजे इफेक्टिव्ह डिमांड ही संकल्पना मांडली, ही पूर्वी संकल्पनेचा वापर माल्थस याने केलेला आहे. त्याचप्रमाणे न्यून उपभोग जो म्हणजे उपभोगाची कमतरता आहे, ही संकल्पना पूर्वी कार्ल मार्क्स यांनी मांडलेलीच आहे. त्याच पद्धतीने पूर्ण रोजगाराच्या संदर्भात जे वेतन कपातीच्या धोरणाचा विरोध केला होता हॉब्सन यांनी, ही संकल्पना पूर्वीच मांडलेली होती. त्याचप्रमाणे रोकड सिद्धांत प्रवृत्तीचा सिद्धांत तो जो आहे, तो पृथ्रा यांच्या लिखाणामध्ये पूर्वीच आढळतो. म्हणजे सर्वांचं जर एनालिसिस केलं असेल, म्हणजे जे संकल्पना मांडल्यात, त्या संकल्पना पूर्वीच्याच वापरल्या आहे, अशा टीकाकारांनी टीका केलेली आहे. पुढचं 8वं टीका आहे, की सरकारी खर्चाकडे दुर्लक्ष. आता केनच्या मते प्रभावी मागणी ही उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च हा याच्यावरती अवलंबून असते. आता उपभोग खर्च म्हणजे एखादी वस्तू सेवावरती खरेदी करण्यासाठी केलेला खर्च तो उपभोग खर्च आणि जो गुंतवणूक खर्च असेल तो वेगवेगळ्या भांडवली वस्तू खरेदी करण्यासाठी केला जाणारा खर्च तो गुंतवणूक खर्च. आणि या दोन्हीचा विचार एकत्रित करून केलेली प्रभावी मागणी केलेली आहे. परंतु दोन्ही खर्चाचा विचार खाजगी संदर्भात त्यांनी केलेला आहे. म्हणजे आधुनिक काळाचा जर आपण विचार केला तर आधुनिक काळात कल्याणकारी राज्याची म्हणजे वेलफेअर स्टेटची कॉन्सेप्ट स्वीकारली आणि वेलफेअर स्टेटची कॉन्सेप्ट स्वीकारल्यामुळे सार्वजनिक खर्च प्रचंड प्रमाणामध्ये काय काय वाढलेला आहे. मग याचा उल्लेख आपल्याला केन्सनं मांडलेल्या रोजगाराच्या सिद्धांतामध्ये मिळत नाही. त्यामुळे केन्सच्या अनुयायी मात्र सार्वजनिक खर्चाच्या जो आहे म्हणजे पब्लिक एक्सपेंडिचरला केन्सचे जे फॉलोअर आहेत त्यांनी काय केली मान्यता दिलेली आहे. परंतु केन्सच्या सिद्धांतामध्ये हे पब्लिक एक्सपेंडिचरच्या संदर्भात लिखाण दिसत नाही. 9वी टीका आहे की इतर घटकांकडे दुर्लक्ष. आता केन्सने पैशाच्या संदर्भात जो काही सिद्धांत मांडलाय तो कसा वाटतो? अवास्तव वाटतो. म्हणजे पैशाच्या संदर्भात हा सिद्धांत पूर्णपणे मांडलेला आहे. त्यामुळे पैशाव्यतिरिक्त इतर जे घटक असतात, ते इतर घटकाकडे काय त्यांनी दुर्लक्ष केलं. जे इतर घटक महत्त्वाचे असतात, त्या घटकांकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. पुढील 10वी टीका आहे की प्रभावी मागणी उपयुक्त ठरत नाही. आता प्रभावी मागणी उपयुक्त ठरत नाही म्हणजे केसच्या मते जी परिणामकारक मागणी असेल, इफेक्टिव्ह डिमांड तिच्यामध्ये वाढ घडवून आणल्यास उत्पादन आणि रोजगार याच्यामध्ये काय होते हो, वाढ घडून येते. पण जर विकसनशील देश असेल, पण विकसनशील देशामध्ये प्रभावी मागणी अगदी खालच्या पातळीवरती असते. कारण अशा देशामध्ये बचतीचं सेव्हिंग रेट पाहिलं तर सेव्हिंग रेट हा अतिशय कमी असतो, अल्प असतो आणि सेव्हिंग रेट कमी असतो त्याचप्रमाणे लोकांची खरेदी शक्ती पण कशी असते हो, कमी असते. कारण उत्पन्न कमी असल्यामुळे तिथं खरेदी शक्ती कमी असते. त्याने खरेदी शक्ती कमी, उत्पन्न कमी, बचत कमी. मग अशा देशामध्ये चलनाच्या पुरवठ्यामध्ये वाढ केली, तर व्याजदर कमी होऊन गुंतवणूक वाढण्याऐवजी भाव वाढ काय होते, वाढत असते. तेव्हा अशा देशामध्ये मागणीत वाढ करणे हा प्रश्न महत्त्वाचा तिथे ठरत नाही. तर पुरवठ्यामध्ये वाढ करणे हा प्रश्न त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. म्हणजे थोडक्यात जे इफेक्टिव्ह डिमांडचे जे तत्व आहे, ते विकसनशील देशाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त नाही, असं टीकाकारांनी टीका केलेली आहे. पुढे 11वी टीका आहे, की पुरवठ्याच्या फलनाकडे काय केलं त्यांनी दुर्लक्ष केलं आहे. म्हणजे केन्सनं ज्या सिद्धांताची मांडणी केली, त्या केन्सनं सिद्धांताच्या मांडणी करताना मागणी डिमांड फंक्शन आहे, त्या डिमांड फंक्शनकडे जास्त लक्ष दिलेलं आहे. जास्त लक्ष मागणी फलनावरती केंद्रित केले आहे आणि पुरवठा फलनावरती काय केलं त्यांनी थोडं दुर्लक्ष केलं किंवा कमी लक्ष दिलं असेल. त्यामुळे हा सिद्धांत एकांगी सिद्धांत वन साइडेड असल्याचं दिसून येत असं टीकाकारांनी टीका केली. पुढचं 12वी टीका आहे, की उपभोग फलन विसंगत. आता अप्रगत देशामध्ये
सरासरी आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती ही उच्च पातळीवरती असते. म्हणजे एव्हरेज प्रॉस्पेरिटी टू कन्झ्युम आणि मार्जिनल प्रॉस्पेरिटी टू कन्झ्युम ही कशी असते हो? उच्च पातळीवरती असते. कुठे? अप्रगत देशामध्ये. जेवढं उत्पन्न मिळतं तेवढ्या प्रमाणामध्ये लोकांकडून खर्च केला जात असतो. त्यामुळे उपभोग प्रवृत्ती कशी असते व जास्त आहे. मग उत्पन्नामध्ये जसं बदल होईल तशी उपभोगावरती खर्च जास्त होतो. म्हणजे उत्पन्नामध्ये वाढ होत असताना जर सीमांत उपभोग प्रवृत्ती केन्स यांच्या मतानुसार घटत जाण्याऐवजी वाढत जाते. कारण अशा देशामध्ये उपभोग्य वस्तूच्या मागणीची लवचिकता कशी असते हो? जास्त असेल असं केन्सने सांगितले. पण उत्पन्न वाढत असताना प्रदर्शन परिणाम म्हणजे इफेक्टिव्ह जो डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट आहे, डेमॉन्स्ट्रेशन इफेक्टमुळे परदेशी वस्तूच्या वापरण्यास हव्यास होतो. तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली, तरी विक्री वाढावा फारस त्याला मिळत नाही किंवा विक्री वाढीमध्ये फारशी वाढ होत नाही. तसेच वाढत्या मागणीमुळे किंमत वाढीची प्रवृत्ती निर्माण होते. म्हणजे सारांश सांगायचं सांगितलं तर केन्स यांनी उपभोग फलनाचे विश्लेषण हे विकसित देशामध्ये विसंगत ठरत असतं. ठीक आहे. पुढील 13वी टीका आहे की गुंतवणूक फलनाला अवास्तव महत्व. गुंतवणूक फंडाला वास्तव महत्व. आता केन्स यांनी रोजगार सिद्धांतामध्ये अ, गुंतवणूक फंडाला अतिशय महत्व दिलं आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट फंक्शनला त्यांनी काय केलं? महत्व दिलं आहे. पण विकसनशील देशामध्ये भांडवलाची कार्यक्षमता असते. म्हणजे मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल हे कशी असते? अल्प असते. आता मार्जिनल इफिशियन्सी कॅपिटल म्हणजे एखाद्या गुंतवणूकदाराने गुंतवणूक केली, तर त्याला त्यातून रिटर्न किती मिळणार आहेत? याच्या आधारे आपण मार्जिनल इफिशियन्सी कॅपिटल काढत असतो. तर आता विकसनशील देशामध्ये हे मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल हे कसं असतं? कमी असतं. आणि कमी असतं त्याचबरोबर त्यामध्ये काय असते? जोखीम असते. आता जोखीम का असते? तर लाजाळू परकीय भांडवल असेल, अमर्यादित बाजारपेठ असेल किंवा शेती उत्पादनातील अनिश्चितता असेल किंवा निर्यात वस्तूंच्या किमतीतील अस्थिरता असेल, अशामुळे तिथं धोक्याची परिस्थिती असल्यामुळे त्यामुळे तिथं जोखीम कशी राहत असते? जास्त असते. त्यामुळे व्याजदर जर कमी असला, म्हणजे तिथं रेट ऑफ इंटरेस्ट जर कमी असेल, तर भांडवलाची कार्यक्षमता कमी आणि जोखीम जास्त, रिस्क जास्त असल्यामुळे गुंतवणूक वाढत नाही. हं. मग सामान्यतः अशा देशामध्ये संस्थात्मक घटनांनी व्याजदर निश्चित होऊन किंवा संस्थात्मक जे घटक असेल त्या घटकांनी व्याजदर निश्चित होऊन तो उच्च पातळीवरती राहतो. म्हणजे अशा देशामध्ये गुंतवणूक फलन ही संकल्पना तितकी महत्वाची ठरत नाही किंवा ती अप्रासंगिक ठरत असते. पुढची 14वी टीका आहे मागणी आणि पुरवठा वक्राचा अयोग्य वापर. आता प्रोफेसर शुम्पीटर यांच्या मते मार्शलने वापरलेले मागणी आणि पुरवठ्याचे वक्र जे आहेत, ते एकूण मागणी, एकूण पुरवठा वक्र काय केले तयार करण्यासाठी जे वापर आहे तो अयोग्य आहे. खरं मार्शल यांनी जे मागणी आणि पुरवठ्याचे वक्र काढलेले होते, तेच मागणी आणि पुरवठ्याचा वक्र हे अतिसामान्य वस्तूसाठी या वक्राचा उपयोग करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळेस केसनं वापरलं, त्यावेळेस त्यांनी काय केलं? ॲग्रीगेट सगळ्याचा टोटल एकूण मागणी, एकूण पुरवठा हे संकल्पना वापरली असल्यामुळे त्या पद्धतीने वापरणं हे चुकीचं असं शम्पीटर यांनी म्हटलेलं आहे. पुढे 15वी टीका आहे की वस्तूमध्ये भेद करणे कठीण. आता भांडवली वस्तू आणि उपभोग्य वस्तू असा केन्सने काय केला हो? फरक केलेला आहे. आणि भांडवली वस्तूची मागणी आणि त्याच्या आधारे भांडवली वस्तूचा अ, उपभोग्य वस्तूची मागणी आणि भांडवली वस्तू त्या आधारे त्यांनी इफेक्टिव्ह डिमांड प्रस्थापित सांगण्याचा प्रयत्न केलाय. पण प्रत्यक्षामध्ये आपण जर भांडवली वस्तू आणि उपभोग्य वस्तू याच्यामध्ये जर फरक करायचा म्हटलं, तर तो बराच अडचणीचा ठरू शकतो किंवा काही वेळेस त्याच्यामध्ये भेद करणं पण कठीण असतं. समजा आता उदाहरणार्थ गहू घेऊया. आता गव्हाचा वापर आपण चपाती करण्यासाठी पण करू शकतो. जर गव्हाचा वापर चपाती बनवण्यासाठी केला, तर तो वापर काय झाला हो? एक उपभोग्य वस्तू म्हणून झाला. पण समजा तेच गहू आपण पेरणीसाठी वापरलं, बियाणं म्हणून वापरलं असेल, तर त्यावेळेस त्याचा उपयोग भांडवली होतो. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या म्हणजे अशा प्रकारचा जो भेद करणं कसं राहतो? कठीण होतं, की त्याच्यामध्ये कोणती ती वस्तू भांडवली कुठली आहे आणि कधी ती उपभोग्य वस्तू आहे, अशा प्रकारचा भेद करणं कठीण होतं असं टीकाकारांनी टीका केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे जो केन्सचा जो सिद्धांत मांडलेला आहे, तो केन्सचा सिद्धांतामध्ये अनेक दृष्टीने जर तो अपुरा ठरत असतील, त्याच्यामध्ये बऱ्याच टीका केल्या जात असेल, असं असलं तरी महामंदीचा काळ जो आला होता 1929-30 चा, त्या काळामध्ये सरकारला धोरण ठरवण्यासाठी जो काही सिद्धांत उपयोगी पडला, जो ग्रंथ उपयोगी पडला, तो केन्सचा जनरल थेअरी हाच ग्रंथ उपयोगी होता. आणि हा सिद्धांत केवळ प्रगत राष्ट्रालाच मार्गदर्शक ठरला असा नसून, जे काही अप्रगत देश असेल, अशा देशाच्या परिस्थितीच्या आधारावर जी काही परिस्थिती असेल, त्याची समस्या असेल, त्यातून निकष काढून त्यात जर बदल करायचा असेल, तर हा सिद्धांत त्या देशाला सुद्धा मार्गदर्शन करतो. कारण याच्या आधारे तिथल्या सरकारला जे काही खर्च विषयक, गुंतवणूक विषयक धोरण ठरवायचं तर ठरवता येऊ शकतो. त्यामुळे एक प्रकारचा ह्या धोरणात्मक मार्गदर्शन करण्यासाठी हा सिद्धांत विकसित, विकसनशील, अर्ध विकसित, प्रगत सगळ्या देशांना हा फायद्याचा ठरतो असं
ह्या सिद्धांताचं सार आहे. अशा पद्धतीने आपण केन्सने मांडलेला जो रोजगारविषयक सिद्धांत आहे, पाहिलेला आहे. धन्यवाद.